नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेक या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की जे भरपूर शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत जे लॉटरी लागलेली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांना कागदपत्र अपलोड करा असे मेसेज येत आहेत। तर तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने ते तुम्ही कागदपत्र कशारीत्या अपलोड करू शकता याची संपूर्ण A to Z प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि प्रोफाईल तुमची 100% कशी करायची हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। मग तुमचा अर्ज नवीन असो किंवा जुना असो दोन्ही अर्जांना ही पद्धत लागू होईल। तर कुठलाही उशीर न करता चला मग सुरू करूया। सर्वात अगोदर तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे जे स्क्रीनवर दिसत आहे। या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला शेतकरी ID टाकायचे आहे। जर तुम्हाला शेतकरी ID माहीत नसेल तर खाली दिसलेल्या याच्या जागी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा शेतकरी ID पाहू शकता। ते टाकून तुम्हाला OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। OTP येईल ते OTP तुम्हाला इथं खाली OTPच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। एकदा OTP टाकलात मग OTP तपासायच्यावर क्लिक करा। असं तुमचा जो पॉपअप येईल सक्सेसफुली फेच म्हणून इथं ओके करायचं। आता इथं बघा मित्रांनो प्रोफाईल 50% दाखवत आहे। जर तुमची 100% दाखवत आहे तर हे स्टेप हे करा। जर नाही दाखवत आहे तर मग तुम्हाला खाली यायचं आहे आणि जात श्रेणी याच्यावर तुम्हाला अपंगत्व या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पॉपअप पेज ओपन होईल। अशा प्रकारे इथे तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर तुमची जात वर्गवारी ज्याला आपण म्हणतो कास्ट कॅटेगरी हे तुम्हाला निवडायचे आहे। तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीमधून येता, ओपन आहात, SC आहात, ST आहात, असे 3 इथं ऑप्शन दिलेले आहेत। यापैकी तुम्हाला तुमचा जो कॅटेगरी येतो तो निवडायचा। समजा तुम्ही SC किंवा ST निवडला तर तुम्हाला साईडला तुमचा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल आणि जर तुम्ही ऑदर म्हणजेच ओपन निवडलात किंवा ऑदर निवडलात तर तुम्हाला ऑप्शन येणार नाही आहे। अशाच रीत्या तुम्हाला काय करायचं आहे, खाली अजून एक ऑप्शन आहे पर्सनल डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व आहे का नाही, असे तर यस केलात तर तुम्हाला इथं अपंगत्वाचं प्रमाणपत्र टाकावं लागेल, नो केला तर नो करा। त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करू, असं पॉपअप येईल, ओके करा। त्यानंतर तुमच्यासमोर हे प्रोफाईल 100% पूर्ण असा मेसेज दिसून जाईल। आता हे इथंपर्यंतची पूर्ण प्रोसेस झालेली आहे। आता इथे तुम्हाला कोणत्या योजनेसाठी तुमचा लॉटरी लागलेला आहे किंवा कोणत्या साहित्यासाठी लागलेला आहे हे तुम्ही इथं साईडला चलन अपलोड PR काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता। याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात अगोदर वैयक्तिक कागदपत्रे DPR अपलोड करा किंवा बिल देयक असे 3 ऑप्शन दिसत आहेत। याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र सादर करायच्यामध्ये वैयक्तिक कागदपत्र या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यावर मग तुम्हाला तुमच्या योजनेसंदर्भातील सर्व माहिती येईल। जसे की आता मी इथे क्लिक करतो तुम्हाला दाखवतो। याच्यावर क्लिक केल्यावर बघा इथे तुम्हाला तुमचा जो पण इतर माहिती असेल, अर्ज क्रमांक असेल, तालुका असेल, गाव शहर असेल किंवा मुख्य घटक म्हणजे तुम्हाला कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला होता आणि तुम्हाला काय लागलेलं आहे, म्हणजे जसे इथं बघा या लाभार्थ्याने सिंचन साधन याच्यामध्ये घटक म्हणून ठिबक सिंचन याच्यासाठी अर्ज केला होता तर याच्यासाठी त्यांना लॉटरी लागलेला आहे। आता इथं पुढे कागदपत्र अपलोड करा हा ऑप्शन, कागदपत्र अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक केल्यावर मग मला कागदपत्र अपलोड करायचे पर्याय दिसतील। आता जसे मी इथं करतो तुम्ही सुद्धा पहा, अशा रीत्या तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलने किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने सर्व काही करू शकता। याच्यावर क्लिक केल्यावर बघा इथं तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट म्हणून ऑप्शन येतात। तर इथं तुम्हाला सर्वात अगोदर 8A निवडायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, होल्डिंग ज्यालाच आपण होल्डिंग म्हणतो, असं तुम्हाला एक PDF मध्ये स्कॅन करून घ्यायचं आणि ओके करून अपलोड करायचा। आता तुम्ही 8A कोणतं अपलोड करायचं, तलाट्यामार्फत सही केलेला सुद्धा अपलोड करू शकता किंवा तुम्ही जे डिजिटल होल्डिंग काढता किंवा 8A काढता ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता। इथं कागदपत्र हटवा याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते हटवून पुन्हा अपलोड करू शकता, समजा जर चुकीनं अपलोड दुसरा कोणता झालेला आहे तर अशा रीत्या तुम्ही अपलोड करून द्यायचा। त्यानंतर तुम्हाला खाली 7/12 निवडायचा, 7/12 सुद्धा PDF मध्ये करायचा आणि तो सुद्धा तुम्हाला इथं अशाच रीत्या अपलोड करून घ्यायचा। हे झाले। आता अजून ऑप्शन आहेत मित्रांनो, जसं अन्य कागदपत्र, तर तुम्हाला अन्य कागदपत्र 1 निवडायचा आणि पुन्हा त्याला अपलोड करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो आधार कार्ड किंवा कोटेशन असेल यापैकी 1 अपलोड करायचं। जसे आता इथं मी कोटेशन केलेलं आहे कारण ठिबक सिंचन लागलेलं आहे तर त्याचं कोटेशन मी इथं अपलोड केलेलं आहे जेवढं बिल होईल। त्यानंतर अन्य कागदपत्र 2 निवडायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जो डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड निवडायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, इथं तुम्ही क्लिक करायचं चूज फाईलवर आणि आधार कार्ड हे ऑप्शन निवडायचं आहे। हे सुद्धा PDF मध्ये सर्व डॉक्युमेंट PDF मध्ये करा आणि त्याची साईज सुद्धा कमी करून द्या मित्रांनो, कारण इथं साईज सांगलेली आहे 15 KB ते 500 KB। ह्या साईजमध्ये हे कॉम्प्रेस करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही
अपलोड करा. अशा रीते तुम्ही सर्व डॉक्युमेंट तुमचे वैयक्तिक डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आणि हे सगळं अपलोड झाल्यावर तुम्ही इथं कागदपत्रे पहा या बटनावर क्लिक करून सुद्धा कागदपत्रे पाहू शकता. जर चुकीनं कोणता दुसरा कागदपत्र अपलोड झालेला आहे तर कागदपत्रे हटवा या बटनावर क्लिक करून तुम्ही हटवू शकता. अशा रीत्या तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड करून जतन करा या बटनावर क्लिक करू शकता. जतन करा या बटनावर क्लिक केल्यावर तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड होऊन जातील. हे प्रोसेस आता तुमची कागदपत्र अपलोड झालेली आहे. अशा रीती तुम्ही तुमची घर बसल्या सर्व कागदपत्रे अपलोड करू शकता जे की तुम्हाला मेसेजमध्ये सांगण्यात आलेले आहे. आता याची पुढची प्रोसेस DPR अपलोड करा, बिल देयक ते पुढच्या स्टेपमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, कारण एकच व्हिडिओ खूप लांब होत आहे आणि किचकट आहे. सध्या तर एवढंच तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही एवढं करून घेऊ शकता. बाकीचे DPR अपलोड करा, ते बिल देयक करा, ते नंतर तुम्ही आता तुम्हाला घेतल्यावर किंवा तुमची सबसिडी अलाउड करायच्या वेळेस त्या टाईमला होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि राम राम मंडळी.